श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 32. श्री गणेशाय नमः. ओम नमो ओंकार स्वरूपा विश्वाची या माय बापा, निवारुनी पाप तापा, भक्ता रक्षसी वात्सल्ये. जे पर्वतांच्या गुहातोनी जपी तपी ते अट्टाहासानी, उडकी तू जपरी तू भजनी, रंगसी भक्तांसवे. शुभद तव स्मरण करी भरण पोषण, अनन्य भक्तांचे मरण, धन्य हो तव कृपे. ज्या चित्ता जडला तव छंद, तव भजनी जो हो धुंद, सोडविशी जयांचे बंध, कृपाळू माते परी. तू त्रेतायुगी अवतरून, सर्वस्वाचे दान करून, समर्पणाचे उदाहरण स्वये आचरुनी दाविसी. सदया रे कृपा घना, भक्त जन रंजना, न विसरो तव चरणा, दान दे देई मज. घडो यम नियमांचा योग, सरो निशेष भव रोग, भक्ता भोग्य भेट मिटो त्रिपुटी तव कृपे. वंदन सदा तव पदा, जे सकल सौख्यदा, निवारिती विपदा, अर्चने तयांच्या जे नमा गुरवे म्हणती, टळती तयांच्या आपत्ती, मिळे सकल संपत्ती, होता श्री गुरु कृपा. भक्तांसवे प्रभू दर्शनास, शंकर भट येती कुरुगुटीस, असे दिव्य दर्शन खास, घडले तयांना. कृपाळू स्वामी भक्त भाग्यांचे सत्य कृपेने, श्रोत्यांचे जे अखंड पारणे, कथामृताचे लाभ तसे भक्तजना. श्रीपादांच्या दिव्य शरीरातून निगती तेजोमय किरण, करुणा तेजस्वी नेत्रातून वाहे प्रेम ज्ञानई. पाहताच दिव्य मूर्ती ती, चित्ता लाभे सहज शांती, ब्रह्मात्म चैतन्य दीप्ती, कोंदले सभोवती. येता रवी सन्मुख, लाभे जेवी प्रकाश देख, तेवी आपैसे ज्ञान प्रेम सुख, पुसे घर भक्तांचे. निराकार तव तत्व साकारले, सगुण मानव रूपे शोभले, आनंद भाव विभोर डोले, पाहता नयनांनी. श्रीपादानुग्रहे जवळिकेसी, भाग्य लाभे नमस्कारासी, शांती वात्सल्य प्रेमासी, लाभे अनुभूती अलौकिक. तन मन हृदयास, लाभे अवर्णनीय आनंदास, करिता चरण स्पर्शास, जडत्व वीरे चिन्मय डोही. शरीरातून कृष्ण वर्णाकृती, येई शंकर भट्ट आश्चर्य अनुभूती, त्यांच्याच परी दिसे ती, न जाणती रहस्य हे. सांगती स्वामी तयासी, पाहिले तव पाप शरीरासी, पुण्य पुरुष तव शरीरी निवासी, हीच जाण मुक्ती तू. क्षात्र नर जन्म मिळता, संध्यादी सत्कर्मे आचारिता, दैवी गुण संपादिता, जळे पाप शरीरही. विहित कर्मे करवून घ्यावे उपजीविके, पुरते धन, मोक्षार्थ राहावे तपप्रदान, उद्दिष्ट ब्राह्मण जन्माचे. अन्यथा नाम मात्र क्षात्र न हो तया ब्रह्मज्ञान, तेथ नसे समाधान धन, याचक दरिद्री तो जाना. पिता आजोबा दोघे जण होते आदर्श क्षात्र, माता अजी पतिव्रता महान, स्मरणे संहार पापांचा. सहज बोलणे श्रीपाद प्रभूंचे, हितोपदेशी कल्याणाचे, दक्षिण हस्ते स्पर्शभूमीचे, करिता होय नवलतेत. निघे प्रकाश झोत वामांगातुनी, यज्ञ सामग्री प्रगटे त्यातुनी, फुले फळे रत्ने अग्नी, देखानी वाटे विस्मय बहु. पाप पुरुष हो भय कंपित, आज्ञापिती पडणे अग्नित, मौनीच पडता तो त्यात, भस्म होई श्रीपाद कृपे. भडका उठे शंकर भट शरीरी, कळवळुनी तो त्यांची पुकारी, म्हणे वाचवा त्रिपुरारी, हे लावले करुणा घन. करुणा भरित नेत्रातून दिव्य तरंग निघून, स्पर्शिता शंकर भटा लागून, शमे दाहते धवा. सुखद शीतल स्पर्शाने, दाटे अंतरंग आनंदाने, जेवी कुंडलिनी उत्थापने, सरे जाणीवने न्यू. सहज प्रवास अतिंद्रियाचा, हरपे पसार द्वैताचा, आला मुक्काम समाधीचा, निजानंदी दंग तो. सांगती शंकर भट संस्मरण, होता मध्यान काळ जाण, स्नान अन्नी काटोपून, स्वामी आले भिक्षेसी. स्पर्शिती भिक्षा दिव्य हस्तांनी, प्रोक्षिती ती कमंडलू जलानी, थोडे अन्न काकबळी लागुनी, ठेविती काढून ते धवा. कमंडलू जले भक्ता प्रोक्षिती, अनुज्ञा भोजनाची देती, मजसी निकट पाचारिती, करीतो उघड झाप नयनांची. ते साध मधुर घालणे, ते कृपा व्याकुळ पाहणे, अन करी चांदी पात्र पकटणे, हलव्याने पूर्ण ते धवा. आश्चर्यानंद मनी वाटत, कृतज्ञता दंतरी दाटत, कृतार्थता नेत्री वाहत, अश्रुरूपे ते धवा.
उठती सहज बोल प्रभूंचे, प्रिय पाशमज निष्काम भक्तीचे, सहज वात्सल्य श्रेष्ठी घरचे, मी न विसरे कधी. श्रेष्ठी पत्नीचा हा हलवा, वात्सल्य भावे स्वादिष्ट बरवा, 56 भोगावरी गरवा, वाटे मज सर्वदा. लक्ष्मी वासवी श्रेष्ठीची नात, बांधे राखी मम करात, अखंड सौभाग्य आशीर्वाद पावत, प्रसाद कोंकण कुंकुमाचा. या मधुर प्रसाद सेवने, जन्मजन्मीच्या पापांचे जळणे, प्रसाद प्रत्यक्ष घेणे, घडे श्रेष्ठींच्या घरी. शुद्ध भाव शुद्धांतकरण, यास्तव तेथे व्यक्त जाण, अन्यत्र अव्यक्त राहून स्वीकारी नैवेद्य भक्तांचे. घ्या हा प्रसाद सर्वांनी, अवघ्या चराचरांनी, देता ते असे सर्वांनी, स्वीकारले अति आदरे. माधुर्य त्या प्रसादाचे, कोण सांगू शके वाचे, स्वर्गी देवा अमृताचे स्वाद वाटती फिके. घेतला प्रसाद सर्वांनी परिपात्र, तसेच पूर्ण भरुनी, पात्रांसह कृष्णे लागुनी, समर्पिले श्री आज्ञेने. पद्मशाली कुलोत्पन्न, मार्कंडेय गोत्री गुरुचरण, नामे भक्त श्रीचरण, वंदी येऊन मनोभावे. पावे प्रसाद तो स्वामी हस्ते, म्हणती करीत नाम स्मरणाते, करी काळ सार्थक ते पवित्र जीवन कर्तव्याचरणी. अनन्य भक्ती याचे मनी, सदा गुरुनाम वदे वाणी, सदा संतुष्ट संकीर्तनी. पावला प्रसादा गुरु हस्ते, अनुभवली जी गुरुकृपा, निरूपी श्री गुरु निरोपा, सांगी गुरु तत्वाचा सोपा, भावे जो तू जानसी. योग निद्रेत आम्ही मध्यान्नास, करितो मानस संचारास, दर्शन न देवो या समयास, न होता विश्रांती भंग. कलियुगी श्री गुरुचरण, भक्त एक महान, उन्नत योगी जान, झाला श्री गुरु कृपे. तयास शंकर भट्ट मुनी, प्रार्थिती अति विनयानी, ज्ञान गुरु तत्वाचे देवनी, कृतकृत्य करी महापुरुषा. निर्गुण जे निराकार, परब्रह्म परात्पर, जो आदि ईश्वर सांगती श्री गुरुचरण, प्रेमाने खेळे तो स्वशक्ती सवे, त्याची माया स्वभावे, विनोदार्थ तिच्या प्रभावे, आदि अद्यांत विश्वाचा. त्रिगुण रूपे गुणक्षोभिनी, गुणभिमानी देवानी, ब्रह्म हरिहरी नावांनी, रूपे धरली शक्तिमाने. तेने विश्व संसार चालत असे साचार, मायावध जीवलाचार, गुंत तसे वासना गुणे. भ्रमे धरून मर्यादेसी, गुंते अधिकाची प्रयासी, देखून कळवळा ब्रह्मासी, सगुण रूप धरी गुरुचे. जो नित्य शुद्ध बुद्ध मुक्त, द्वैताद्वैत कल्पना विरक्त, सदा अद्वय बोधयुक्त, गुरु रूप धरी वात्सल्यतेने. तेची श्री दत्तात्रेय नामे, प्रगटे पिठापूर नामे, श्रीपाद वल्लभ नामे, भक्तोद्धारार्थ करी लीला. साकार तेची निराकारपणे, वर्तत ती लीला गुणे, तेवीच निराकार साकारपणे, श्रीपाद श्रीवल्लभ रूपे. साकार निराकारातील कल्पना बाधू शकेना जेथ, जे मन वाचतीत जान गुरु तत्व तू. सकल देवदेवता सकल तत्वे तत्वता, धरी जी स्वरूपता, ते तू जान गुरु तत्व. पंचकृत्य ईश्वराची, उत्पत्ती स्थिती संहाराची, निग्रह अनुग्रहाची मूर्ती श्री गुरुरूप. एवम ईश्वराची अनुग्रह शक्ती, तेची जाण श्री गुरुमूर्ती. आगमा निगमांची खुंटे मती, तत्व ते विवराया. एकदा स्वामी सत्संगात, भक्त बैसले असता त्यात, स्वय स्वरूप सांगत श्रीपाद श्रीवल्लभ. पशुस संस्कृत व्याकरणाचा, प्रयास होई हास्याचा, तेवी अश्रद्ध अभाविकाचा, प्रयास व्यर्थ जाणावा. मी सर्वांतर्यामीपणे, स्थिती सकळ जीवांची जाणे, शरणागतीपूर्वक सदाचरणे, करिता मी संतोषतो. ठेवीत प्रतिष्ठा कर्ममार्गाची, स्वतपे हरतो मलिनता त्याची, मानितो स्वकर्मचरणांची, पूजा मी मुख्य. सर्व देवदेवता रूपाने, कुलधर्म कुलाचाराने, मानी मी माझी अर्चने, झाली आहती जैसे ज्याचे भाव बल तया मिळ. तैसे फल मी अनंत चैतन्य केवल, तेने तत्काळ फल बघता. कर्मा वाचून राहावे ना, म्हणून सत्कर्म कराना, दान समर्पणे कराना. दान समर्पणे त्यांना लाभेल श्रेय जन्मीचे. साधन मार्गीच्या अडचणी, पीडिता दृष्ट शक्तीची, दूर करी श्री मी मम तपोबलांनी, अनंत जय सहजई. स्मरता मज प्रगटतो मी, भावे स्मरता संतोषतो मी. तेने म्हणती स्मरतुगामी, स्मरण मात्रे संतुष्ट.
ब्रीद माझे भक्तवत्सल भक्त भेटीस्तव उतावेळ भक्त येता एक पाऊल शत पाऊले मी जवळी पापनी जेवी नेत्रासी जेवी रक्षी मी भक्ताची निवारितो तयाच्या संकटांसी सहज प्रकृती ही मम पुसले मी श्रीपाद प्रभूंसी सांगा विशेष सोमवल्लीसी तात्काळ स्वसंकल्प बलेसी प्रगटविली ती त्यांनी देऊन मज त्या प्रसादाशी जो ठेविला मी पूजा स्थानाशी सांगती ती याच्या महात्म्याशी अतिविलक्षण जयचे असे हिमालय मानस सरोवरी श्रीशैल्य महेंद्र सद्यगिरी सह्यगिरी बद्रीक्षेत्री विंध्यगिरी सापडे ही कुठे कुठे सेवने सिद्धी लाभती असाध्य रोग बरे होती संजीवन देई तनुसी ती चमके रात्री अमावसेच्या या जाऊनी मांचाल ग्रामासी पाताल दैवत आशीर्वादासी पावेल ग्राम ख्यातीसी जीवमुक्तता करणे लीलातायांच्या अद्भुत बसेल संजीवन समाधीत येथील लोक शोध घेत या मांचाल ग्रामाचा असो मम भक्त कोठेही मी सदैव त्यासी पाही पडता संकट लवलाही निवारेन मी माते परी योग दृष्टीने पाहता पिठापूर अप्राकृत सुवर्णमय सुंदर चैतन्य जे परात्पर जोडलो नित्य तयासवे देशवंश धर्मातीत अथवा पंथ संप्रदाय योगातील असो कोणीही जो सत्यशील कृपादृष्टी मम तयावरी अंतरंग त्या भक्ताला लाभेल स्थान दिव्य पिठापुराला पवित्र हिरण्य गर्भ आभेला मिरवी जे सर्व काळ मज सवेतायांचे राहणे मज सवेतायांचे खेळणे जन्मांजन्मांतरी त्या सांभाळणे मज घडे लिले स्तव ऐकतार्य श्रीपादवाणी देखती भविष्य नयनी धन्य गुरुभक्तांची करणी वाणी लपे मौनात श्रीपाद कृपे जे अदृष्ट जेने जीवास अपार कष्ट तात्काळ होतो नष्ट अनन्य भजता तयासी इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट्ट समत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवताधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पण मस्तू ओवी संख्या 87 अध्याय 32 संपूर्ण.